नमस्कार माझ्या सुंदर सखींनो. आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक असा फेस ग्लो रेमेडी जो घरगुती आहे, जो बनवताना देखील मजा येते आणि वापरल्यावर तर चेहरा एकदम झळाळून निघतो. ना पार्लर ना महाक्रीम, फक्त घरातले काही पदार्थ आणि ग्लो असा की आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःला खूप हसायला येईल. तर चला, जास्त वेळ न घालवता तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच घरगुती फेस ग्लो रेमेडी पाहण्यासाठी, आणि एक लाईक पण नक्की करा. सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे एक स्वच्छ असा बाउल, जो की क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला काही इन्फेक्शन व्हायला नको म्हणून. सर्वात आधी मी घेते इथे चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ. 2 चमचे बेसन म्हणजे आपल्या आजीपासून चालत आलेलं सौंदर्याचं रहस्य, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचं काम करत असतं, टॅनिंग कमी करण्याचं काम करत असतं आणि त्याचसोबत आपल्या चेहऱ्याला नॅचरल उजळपणा देण्याचं काम देखील हे बेसन डाळीचं पीठ करत असतं. तर बेसन डाळीचं पीठ हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं आहे. हेच बेसन तुमचं स्किन नॅचरल फेअर आणि स्मूथ बनवणार आहे. आणि आता त्यात घालते तांदळाचं पीठ. 1 चमचा तांदळाचं पीठ. हे म्हणजे घरचं नॅचरल स्क्रबसारखं होतं. यामुळे स्किनवरील डलनेस आणि टॅन दोन्ही कमी होतात आणि स्किन एकदम फ्रेश दिसायला सुरुवात होते. हे घटक स्किनला टाईट करण्याचं काम करतात आणि रंध्र बंद ठेवण्याचं काम देखील हे करत असतात, म्हणजे पिंपलची शक्यता खूप कमी होऊन जाते. आता घेऊयात कॉफी. 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. कॉफी फक्त जागा ठेवण्यासाठी नाही, ती स्किन साठीही कमाल काम करते. ती ब्लड सर्क्युलेशन वाढवते, डार्क सर्कल आणि डलनेस दूर करण्याचं काम करत असते आणि स्किनला इन्स्टंट ब्राईटनेस ग्लो देते. आता या मिश्रणात आधीच हलका ब्राउनिश ग्लो दिसायला लागला आहे. अगदी तसंच तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा येणार आहे. आता घेऊयात आपण चिमूटभर हळद. थोडीशी हवी, कारण हळद म्हणजे नॅचरल ब्राईटनर आणि अँटीबॅक्टेरियल एजंट असतात. ती स्किनवरच्या डागांना कमी करण्याचं तसंच पिंपल्स थांबवते आणि स्किनला हेल्दी ठेवण्याचं काम करत असते. आता आपल्या पॅकमध्ये आली सोन्याची ताकद. पुढचे जादुई घटक ते म्हणजे 1 चमचा मिल्क पावडर. दुधात असलेलं लॅक्टिक ॲसिड स्किनला नॅचरल फेअरनेस देतं. हे त्वचेला स्मूथ, सॉफ्ट आणि चमकदार ठेवण्याचं काम करत असतं. हेच तर आहे आपल्या मिल्की ग्लो सिक्रेट. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याला स्टोअर करून पण ठेवू शकतात. म्हणजे तुम्ही असं एकसाथ आता 2 चमचे 1 चमचे असं सगळं एकसाथ करून घेतलं की तुम्ही त्याला एका पॅक डब्बीमध्ये भरू शकतात त्याला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा पॅक यूज करायचं आहे प्रत्येक वेळेस करत बसण्याची गरज नाही आहे. तेव्हा एक छोटासा बाऊल घ्यायचा आहे, जसं की मी आता तुम्हाला दाखवत आहे. आता हा बाऊलमध्ये मी 1.5 चमचा असा तो जो आपण रेमेडी तयार केलेली आहे ते मी त्यात 1.5 चमचा असं घालणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जे पुढचे घटक ॲड करायचे आहेत, म्हणजे आपल्याला फक्त तेव्हा रेडी करायचं काम असतं, जेणेकरून तेव्हा आपला जास्त टाईमपास होत नाही. त्यासाठी मी आता तिथे 1.5 चम्मच घेतलेला आहे. आता त्यात घालते काही थेंब ग्लिसरीनचे. ग्लिसरीन म्हणजे स्किनचं नॅचरल मॉइश्चर लॉकर असतं. हे स्किनला हायड्रेट ठेवतं, मऊ ठेवतं आणि चेहऱ्याला जणू बेबीसारखंच फील करून देत असतं. म्हणून मी त्यात अर्धा चम्मच असं ग्लिसरीन घेत आहे. आणि थंडीमध्ये ग्लिसरीन वापरायला आपल्याला जास्त फायदा होतो स्किनसाठी, त्यामुळे ग्लिसरीन तुम्ही त्यात नक्की घाला. आता घालूयात त्यामध्ये आपण 2 चमचे गुलाबजल. गुलाबजल म्हणजे फ्रेशनेस, थंडावा आणि सौम्य सुगंधाचं प्रतीक मानलं जातं. हे स्किन टोन बॅलन्स ठेवण्याचं काम करतं आणि त्याचसोबत आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट ताजेपणा देतो. आता त्याला व्यवस्थित असं मी तिथे 2 चम्मच, म्हणजे जसं की आपण 1.5 चम्मच घेतलं तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं. अर्धा चम्मच ग्लिसरीन आणि 2 चमचे गुलाबजल हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यासाठी. तर तुम्ही असं त्याला हलवत असं मिक्स करा, जेणेकरून आपली एकदम स्मूथ पेस्ट तयार होईल. आता बघा ही पेस्ट तयार झाली आहे. किती स्मूथ आणि एकदम ग्लोईंग दिसायला सुरुवात झालेली आहे. आता हा पॅक
चेहऱ्यावर लावायचा कसा? आता हा पॅक तुम्ही चेहऱ्याला, मानेला किंवा हातांना कुठेही तुम्ही यूज करू शकता. चेहरा, हात किंवा मानेवर. जिथे तुम्हाला जास्त टॅनिंग वाटत असेल तुम्ही तेथे जास्त प्रमाणात यूज करा. आता लावताना हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायची आहे. यामुळे स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ग्लो स्किन वाढते. आपली ग्लोला आपल्या स्किनला छान प्रकारे ग्लो येतो. आता याला 15 मिनिट आपल्याला सुकू द्यायचं आहे आणि मग थंड पाण्याने हलक्या हाताने स्क्रब करून धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला मी जसं दाखवत आहे तसं तुम्ही एकदम नॉर्मल हाताने तशी मसाज करायची आहे. आधी मसाज करायचे 5 मिनिटपर्यंत आणि त्यानंतर 15 मिनिटाला तसंच सोडून द्यायचं आहे आणि एकदम नॉर्मल पाण्याने आपल्याला त्याला वॉश करून घ्यायचं आहे. हा पॅक खरंच जादू आहे. पहिल्याच वापरात स्किन मऊ, उजळ आणि ब्राईट दिसते. आठवड्यातून 2दा वापरल्यास डार्कनेस, पिंपल सगळं कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पूर्ण नैसर्गिक आहे. तर सखींनो, हा होता माझा घरगुती ग्लो फेस पॅक. मी हा वापरते तेव्हा माझा चेहरा काही मिनिटातच फ्रेश आणि झळाळून दिसतो. तुम्ही पण हा एकदा करून बघा, फरक तुम्हाला नक्की जाणवेल. जर तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा ग्लो रेडी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि त्याच साईडला एक बेल आयकन असते तिला देखील प्रेस करा, कारण पुढच्या व्हिडिओत जे येतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आणखी जबरदस्त स्क्रीन सिक्रेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, तुमचं नैसर्गिक सौंदर्य तुमचा खरा ग्लो आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला यातून जर का काही इन्ग्रेडियंट्सचा तुम्हाला जर का साईड इफेक्ट असेल किंवा काही रॅशेस वगैरे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते स्किप करून घेऊ शकता. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.